एकदा दोनदा तर असं झालं होतं की मी हॉस्पिटलच्या बाहेर होते, कारण माझी खूप जवळची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये होती, काय होईल माहित नव्हतं, आणि बाहेर येऊन मला कोणतरी फोटो मागितला. तर मला मला अक्षरशः रडायला यायला लागलं होतं की मी आता तुम्हाला कसं नाही म्हणावं, कारण तुम्हाला वाटेल की अच्छा हिला, पण कसं म्हणजे स्मशानात फोटो मागितलेत मला लोकांनी. तर हा एक ऍस्पेक्ट असतो ना, तुम्ही सगळ्यांशी एक्झॅक्टली सेम नाही वागू शकत. थोडंसं कुठेतरी एक वॉल बांधावी लागते, थोडंसं स्वतःला प्रोटेक्ट करावं लागतं. खूप आत्ता माझ्या पायाला बँडेड आहे, कारण एक व्यक्ती माझ्याबरोबर फोटो काढायला आली आणि तिने अख्ख्या हिलनी माझ्या बोटावर पाय दिला, तर माझं नख तुटले 2 भागांमध्ये. अर्थात मी तिला काही म्हणाले नाही, कारण तिला जाणवलंही नाही की त्या फ्रेन्झीमध्ये इतकी लोक येत होती, बाउन्सर्स होते, इतकं सगळं होतं. तिने व्यवस्थित पाय दिला माझ्या नखावर, तिला अंदाजही नव्हता. पण हे कधी कधी ना ऍक्टर्स एकदम रिॲक्ट होतात, एकदम लोकांना बाजूला हो म्हणतात, तेवढंच रील कापतात, तेवढंच रील पोस्ट होतं. मग लोकांचं असं म्हणणं असतं की अरे यांना माज आलाय. पण हे असंही होतं, हे तर काहीच नाही. केस ओढल्या गेले, पिनांपासून साड्या फाटल्या, खूप काय काय झालं असतं. या गोष्टींचा गवगवा करण्यात काही पॉईंट नसतो, कारण त्या पॉईंटला त्या सगळ्या गर्दीत गडबडीत घाईत ज्यांच्याकडनं हे होतंय त्यांनाही लक्षात येत नसतं की हे होतंय. सो ती चूक नसते कोणाची, पण त्या पॉईंटला जर मी शांत झाले आणि मी कोशात गेले आणि मी म्हटलं की आता मला नाही भेटायचं कोणाला, तर तो माझा माज आहे का सेल्फ प्रोटेक्शन आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं असतं.